मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी 2026 जाहिरात आलेली आहे. जाहिरात आल्यानंतर अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात देखील सुरू झालेली आहे. 10 एप्रिलपासून अर्ज सुरू झालेले आहे. सोबतच 30 एप्रिलपर्यंत एंडिंग आहे. एक लक्षात घ्या, तुमच्यापैकी अनेकांनी फॉर्म भरलेला असेल, काही प्रॉब्लेम नाही. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, या व्हिडिओचा पर्पज काय आहे, आपण बघा. शेवटच्या 51 दिवसात पोस्ट कशी मिळवावी म्हणजे स्ट्रॅटर्जी. हा व्हिडिओ आपण स्ट्रॅटर्जी बेसवर आहे. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, शेवटपर्यंत बघत राहा. त्याआधी आपण पाहणार आहोत जाहिरात. बघा, यामध्ये आता अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे कसा बघा, ASO त्यानंतर ST आहे. आता यामध्ये प्रॉब्लेम काय आहे तर बघा, SC STंना वॅकन्सी नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. तर काळजी करू नका, त्याच्याबद्दलही सविस्तर सांगतो. बघा, PSI मात्र या पदासाठी सर्वांना वॅकन्सी दिलेली आहे. ठीक आहे, इथं कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम आहे नाही. पण महत्त्वाची मुद्दा म्हणजे टोटल वॅकन्सी किती दिलेली आहे आपल्याला, 552. जर तुम्ही MPSCचा इतिहास पाहिला असेल तर तुमच्या क्षणात लक्षात यायला पाहिजे, दरवर्षी वॅकन्स्या वाढतात म्हणजे वाढतात. ठीक आहे, तर हा पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झालेला आहे. वॅकन्सीचा कुठल्याच प्रकारचा इश्यू असायला पाहिजे नाही, कारण की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वॅकन्सी वाढणार आहे. ठीक आहे, काळजी करू नका. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्ट्रॅटर्जी. बघा, एक तुमची गैरसमज काढून घेतो, ते म्हणजे स्ट्रॅटर्जी का बरं महत्त्वाची असते. वॅकन्सी कमी असो किंवा जास्त असो, काही फरक पडत नाही, डझंट मॅटर. अनेक विद्यार्थी लागतात म्हणजे लागतात, परंतु का बरं लागतात, त्यांची स्ट्रॅटर्जी ही बेस्ट असते. ठीक आहे, बेस्ट स्ट्रॅटर्जी, बेस्ट वे, या प्रकारचा अभ्यास दृष्टिकोन ते ठेवूनच अभ्यास करतात, त्यामुळे त्यांची वॅकन्सी पोस्ट निघतात. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, स्ट्रॅटर्जी आपण कशा प्रकारची बिल्ड करायला पाहिजे, ती म्हणजे महत्त्वाचा मुद्दा. याच्यामध्ये आपल्याला विषय, ठीक आहे, यामध्ये आपल्याला विषय कोणते कोणते राहणार ते म्हणजे फक्त आणि फक्त प्रिलिम्सला. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा बघा, यामध्ये आपल्याला राहणार तो म्हणजे इतिहास, त्यानंतर राज्यशास्त्र, चालू घडामोडी, ठीक आहे, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता. ठीक आहे, आता प्रत्येक विषयाला आपण किती दिवस दिले पाहिजे, कारण की त्यामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे. बघा, यामध्ये आपल्याला दिसणार आहे ते म्हणजे स्टडी. सर्वात महत्त्वाची म्हणजे स्टडी, म्हणजेच अभ्यास करावा लागेल. त्यानंतर रिव्हिजन, जो केलेला अभ्यास आहे तो रिवाईज करावा लागेल. ठीक आहे, या प्रकारची स्ट्रॅटर्जी आपल्याला बिल्ड करावी लागेल. महत्त्वाचा मुद्दा आपला सुरू कुठून होणार बघा, उरलेले शेवटचे 51 दिवसात. ठीक आहे, आता बघा, आजची तारीख जवळपास 23 आहे. ठीक आहे, 23 एप्रिलला आपण हा व्हिडिओ टाकत आहोत आणि आपली परीक्षा केव्हा होणार आहे, ती म्हणजे 14 जून. ठीक आहे, 14 जून ही जाहिरातमध्ये आपल्याला दिलेली आहे. 14 जूनला एक्झाम होणार म्हणजे होणार. ठीक आहे, कुठल्याच प्रकारचा नो डाऊट. आता महत्त्वाचा मुद्दा, याच्या दोन डिफरंटमध्ये बघा, 23 तारीख आणि 14 जून यामध्ये जे उरलेले दिवस आहे ते म्हणजे 51 दिवसात. त्यामध्ये स्ट्रॅटर्जी कशी बिल्ड करायला पाहिजे, आपण प्रत्येक विषयाला किती दिवस दिले पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. बघा, इतिहास, आता बघा, विषयाचा आपण काउंट केला तर आपल्याला लक्षात येणार ते म्हणजे 7 विषय दिसणार आपल्याला. ठीक आहे, 7 विषयाला, प्रत्येक विषयाला अगर आपण जवळपास 1 वीक म्हणजे 7 दिवस दिले तर याचप्रमाणे आपले किती दिवस होणार ते म्हणजे 49 दिवस, म्हणजे ऑलमोस्ट आपण याला 50 डेज म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक विषयाला अभ्यास करणं, त्याचं रिव्हिजन करणं आणि नंतर पेपर सोडवणं, या प्रत्येक गोष्टीला फक्त आणि फक्त 7 दिवस आहे आपल्याकडे. ठीक आहे, प्रत्येक विषयाचे 7 दिवस. त्या 7 दिवसामध्ये एक लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला करणं आहे, ते म्हणजे अभ्यास म्हणजे स्टडी करणं आहे, त्यानंतर रिव्हिजन, त्यानंतर पेपर एनालाइज. ठीक आहे, पेपर एनालाइज हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता मला एक सांगा, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की 51 दिवस ही सफिशियंट आहे किंवा जास्त आहे, नंतर करू, 30 दिवस 15 दिवस होऊ द्या, नंतर करू, 30 दिवस उरलेल्या नंतर दिवस करू. पण एक लक्षात घ्या, जर तुम्ही विषय हा दिवसावाईज अगर डिवाईड केले तर तुमच्या लक्षात येणार फक्त आणि फक्त तुम्हाला 7 दिवस आहे, म्हणजे 1 वीक आहे फक्त आणि फक्त उरलेला. कशासाठी, एक सब्जेक्ट कंप्लीट करण्यासाठी. आता तो सब्जेक्ट कंप्लीट करणं कसं काय, त्यामध्ये 3 गोष्टी आहेत, ते म्हणजे स्टडी, रिव्हिजन आणि पेपर एनालाइज. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये अगर आपण विचार करतो तो म्हणजे आपल्या लक्षात येणार की आपण अभ्यास कसा करावा. कारण की बघा, जेव्हा आपण अभ्यास करू प्रत्येक विषयाचा, त्यामध्ये आपल्याला मिनिमम 2 दिवस ते 3 दिवस द्यावं लागेल. ठीक आहे, अभ्यासाला, त्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्या रिव्हिजनला. कारण की बघा, अभ्यास जितका महत्त्वाचा तितकाच महत्त्वाचा रिव्हिजन आहे. कारण की कसं होते, 60 मिनिट हे अत्यंत महत्त्वाचे आहे. का बरं, कारण की 60 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न अटेंड करणं आहे, आणि 100 प्रश्न अटेंड करत असताना जो क्लासरूममध्ये जो तुमच्यावर प्रेशर डिपेंड असतो, ठीक आहे, जो प्रेशर निर्माण होतो, त्या प्रेशरमध्ये आपल्याला अनेक गोष्टी आठवण येत नाही. त्यामुळे रिव्हिजन हे महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, आणि बघा, एक लक्षात घ्या, रिव्हिजन आपण केव्हा करू शकतो, जेव्हा आपण अभ्यास आपला बेस्ट होणार. ठीक आहे, आता मला एक सांगा, 2 ते 3 दिवसात एक सब्जेक्ट कंप्लीट होऊ शकतो का आपला, त्यानंतर 2 ते 3 दिवसात आपला रिव्हिजन होऊ शकतो का, त्यानंतर 1 ते 2 दिवसात आपण पेपर एनालाइज करू शकतो का, नाही. तर यासाठी आपल्याला स्ट्रॅटर्जी कशी बिल्ड करावी लागेल, त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. म्हणजेच अनेक विद्यार्थ्यांचं गैरसमज दूर होणार, ते म्हणजे 51 दिवस हे सफिशियंट आहे असं अनेक विद्यार्थ्यांना वाटते. एक लक्षात घ्या, विषय वाईज अगर आपण विचार केला तर फक्त 1 वीक ते देखील कमी आहे.
जेव्हा अनेक विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार की 1 वीक एक विषयाला आहे फक्त, तेव्हा ते विद्यार्थी एकदम सिरियस होऊ शकते आणि त्या सिरियस विद्यार्थ्यांचा फायदा होण्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेत आहोत. यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. अनेक विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अभ्यासाबाबत बदलावा नाही, त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी सातत्य वाढावं आणि विद्यार्थ्यांनी ॲनालाइज करण्यामध्ये भरपूर महत्त्व द्यावं. त्यासाठी त्यांचा विषय हा एकदम जोरदार कसा बनावा, यासाठी राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर प्रत्येक गोष्टीचं ॲनालाइज करून तार्किकदृष्ट्या कशा प्रकारचा अभ्यास ॲनालाइज करावा आणि पेपरला आपण कसं टॅकल करावं हे देखील शिकवले जाणार आहे. सोबतच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्राम लिंक दिलेली आहे, जाऊन तिला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.